विद्यार्थ्यांनो, राज्यशास्त्र प्रकरण 3 यामध्ये 1991 नंतरच्या महत्त्वपूर्ण संकल्पना आणि समस्या अर्थात मानवतावादी प्रश्न हा टॉपिक आपण अभ्यास करतो. यापूर्वी आपण जे पर्यावरण आणि शाश्वत विकास यामध्ये हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, जैविक विकास, पाण्याची कमतरता असे बरेचसे पॉईंट पाहिले होते. आणि यानंतर आपण ज्या समस्या पाहतो आपण मानवतावादी त्यामध्ये पाहणार होतो आपण आता की गरिबी. प्रामुख्याने यापूर्वी आपण शाश्वत विकास यामध्ये पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास आणि पर्यावरण सुधारणा संकल्पना काय आणि कशा असाव्यात हे पाहिलं होतं. आणि आता आपण पाहणार आहोत ते म्हणजेच गरिबी आणि विकास. विद्यार्थ्यांना माहिती आहे आपल्याला यापूर्वी इयत्ता 8वी 9वी 10वी असताना आपण प्रामुख्याने गरिबी ही संकल्पना अभ्यासली होती. तरीही आता आपण पाहूया नेमकी गरिबी ही संकल्पना काय, कारण याच गरिबी या मुद्द्यावरती आपला बराचसा पुढील भाग अवलंबून आहे. काय नेमकं गरिबी? तर गरिबी आणि विकास. गरिबी काय? ज्या व्यक्तीला किंवा ज्या समूहामध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या कुटुंबामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या मूलभूत गरजाही ज्यांना सहजपणे पूर्ण करता येत नाही अशा समाजाला आपण गरीब समाज असे संबोधतो. प्रामुख्याने हे समाज 2 स्तरावर विभागले गेलेले आहेत. एक म्हणजे ग्रामीण आणि एक म्हणजे शहरी. या दोन्ही समाजांचा जर आपण अभ्यास केला तर एक लक्षात येते की या समाजासमोर जगण्याची मूलभूत साधने उपलब्ध नसतात किंवा ते उपलब्ध करू शकत नाहीत. याचं कारण अनेक कारणं आहेत. वाढती लोकसंख्या असेल, संपत्तीचे केंद्रीकरण असेल, रोजगाराची उपलब्धता न असणे असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु प्रामुख्याने इथं आपण गरिबी आणि विकास या 2 गोष्टी कशा प्रकारे आपण सिद्ध करू शकतो किंवा साध्य करू शकतो आणि दोन्ही गोष्टींचा नेमका अर्थ काय इथं आपल्याला पाहायचं आहे. प्रामुख्याने पाहिलं आपण की 2 संकल्पनांच्या माध्यमातून गरिबी याचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. पहिली संकल्पना आहे पारंपरिक संकल्पना. या संकल्पनेत मूलभूत गरजांचीही उपलब्धता न करता येणे ही पारंपरिक संकल्पना आहे. अर्थात आपण स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरुवातीचा कालखंड जर पाहिला तर भारत देशामध्ये गरिबीचे प्रमाण वाढत गेले होते. रोजगार उपलब्ध नव्हते. ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये अनेक भारतीयांना कुटीरोद्योग, लघुउद्योग, शेती अशा उद्योगापासून दूर जावं लागलं. परिणामी त्यांचे हे उद्योग गेले. याचं कारण होतं ब्रिटिशांनी भारतामध्ये आणलेल्या या आधुनिकीकरणाची किंवा ब्रिटिशांनी भारतामध्ये आणलेल्या त्यांच्या जे एक औद्योगिकरण होते या औद्योगिकरणाचा परिणाम होता. आणि याच परिणामामध्ये प्रामुख्याने स्वतःच्या मूलभूत गरजाही भागवता न येणारी परिस्थिती म्हणजे गरिबी अशी संकल्पना केली आहे. अर्थात प्रामुख्याने राजकीय आणि सामाजिक या 2 घटना जवळजवळचा संबंध येतो. ज्या राष्ट्रांच्या मध्ये राजकीय स्थिरता अधिक आहे, जी राष्ट्र राजकीय स्थिरतेच्या माध्यमातून समाज स्थिरतेचे विधायक धोरणे आखतात अशा देशांच्या मध्ये गरिबीचे प्रमाण कमी असते. तेच भारतामध्ये मुबलक शेतीपूरक व्यवसाय, शेती उपलब्ध असून देखील तत्कालीन कालखंडात भारतातील लोकांना बेरोजगारी आणि गरिबी यांना सामोरे जावे लागले होते. याचं कारण होतं ब्रिटिशांनी आणलेले औद्योगिकरण. अर्थात ही गरिबी एखाद्या समूहात परंपरागत पद्धतीने बराच काळ चालत असते. अर्थात गरिबीची कारणे, गरिबीची संकल्पना, गरिबी सुधारण्याचे उपाय या सगळ्या गोष्टीतून एक लक्षात येते, जिथे गरिबी आहे तिथे विकास नाही. आणि प्रामुख्याने ज्या गोष्टींच्या मध्ये विकासाची सुरुवात होते अशा ठिकाणी गरीब लोकांना जर सामावून घेतले तर निश्चितपणे त्या राष्ट्राची गरिबी दूर होण्यास सहज मदत होते. आपल्या टॉपिकचं नाव आहे 1991 नंतरच्या समस्या आणि मानवतावादी दृष्टिकोन. आता याच मानवतावादी दृष्टिकोनातून विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या त्या राष्ट्राला कोणत्याही प्रकारची गरिबीची भीती जाणवत नाही असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. कारण विकसित देशांच्या मध्ये गरिबीचे प्रमाण अत्यल्प आहे, तर अविकसित देशांच्या मध्ये गरिबीचे प्रमाण हे वाढताना दिसते. भारत हा विकसनशील देश आहे. आज भारतामध्ये परिपूर्णरित्या
विकास झालेला नाही किंवा अधोगतीही नाही. परिणामी आपण विकासाच्या मार्गावरती आहोत. परंतु गरिबी ही एक संकल्पना आज या राष्ट्रीय स्तरावर आपणास भेडसावताना दिसते. यात आपण प्रामुख्याने पाहिलं तर शहरातील गरिबी आणि स्थलांतरित गरिबी. शहरातील गरिबी काय? विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहीत असणार मुंबई या शहरामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. अर्थात राहण्याला मुबलक घरं नाही, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही आहे, पोटभर अन्न मिळत नाही, बेकारी, बेरोजगारी, दरोडेखोरी, शाळा व्यवस्थापन न होणे, अर्थात शिक्षणाचा अभाव, अशा अनेक गोष्टींच्यामुळे तिथे गरिबीचे वाढते प्रमाण आहे. आणि याच्यातूनच वाईट व्यसनाचा सवय, शाळेपासून दूर राहणे, आईवडिलांच्या कामात मदत करणे, अर्थातच अचानक मोठे होण्याचे स्वप्न पाहणे, यामुळे गुन्हेगारी जगताकडे वळण्याचा देखील या शहरी गरिबीमध्ये अधिक कल दिसून येतो. दुसरे आहे स्थलांतरित किंवा ग्रामीण. अर्थात स्थलांतरित म्हणजे काय? तर ती गरिबी किंवा ते लोक, तो कुटुंब एका ठिकाणी स्थिर नसतो, तर ते कुटुंब नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होते. परिणामी त्यांना स्थिरत्व नसल्यामुळे त्यांचा विकास दर हा अत्यंत नीच दर्जाचा असतो आणि परिणामी गरिबीची वाढ होत जाते. अर्थात याप्रमाणेच पुढे आपण जर पाहिलं तर या गरिबीला सुधारण्यासाठी प्रामुख्याने राष्ट्राकडून काय अपेक्षित आहे? तर एक म्हणजे भांडवलशाहीचे उच्चाटीकरण असेल किंवा नवीन धोरणांची अंमलबजावणी असेल, कुटीर उद्योग, रोजगार, अल्पभूधारक, लहान उद्योगधंदे इत्यादींना चालना किंवा वाव देऊन आपण गरिबीची होणारी वाढ ही रोखू शकतो किंवा गरिबी थोडीशी मागे ठेवू शकतो. अर्थात परिणामी यामुळे राष्ट्रीय विकास हा महत्त्वपूर्ण ठरतो. भारत सरकारने जी काही धोरणे अवलंबली आहेत किंवा धोरणे अवलंबात आलेली आधी दिसून येतात. यामध्ये आयात, आपण अनेकदा बाहेरच्या राष्ट्रातून भारतामध्ये विविध गोष्टींसाठी लागणारा माल आयात करतो. जर हे स्वतःच्या राष्ट्रामध्ये लहान मोठ्या उद्योगातून निर्मिती केली तर कदाचित राष्ट्राची आर्थिक स्थिती खंबीर होऊन स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होण्यास सहज मदत होते. म्हणजेच संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आयात धोरणावरती पाबंद घालून, म्हणजेच बंदी घालून निर्यात धोरण अवलंबणे आणि उद्योगधंद्यांचा विकास करून गरिबीत थोडीशी आपण अधोगती करून आपण विकासाचा मार्ग अवलंबू शकतो. याचबरोबर प्रामुख्याने 1990 पर्यंत औद्योगिक विकास साधून शेतीवर भर देऊन सुबकता वाढवणे, यातून रोजगार निर्मिती होईल, दरडोई उत्पन्नात वाढ होईल, अशा प्रकारचे धोरण अवलंबात आले होते. 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला महत्त्व देण्यात आले. अर्थात सध्याच्या काळात विकासाची संकल्पना, समता ही थोडीशी बदलली. ती काय झाली? समता, सहभाग, सबलीकरण, शाश्वत विकास इत्यादी तत्वांना महत्त्वपूर्ण चालना देण्यात आली. तर प्रामुख्याने संयुक्त राष्ट्र संघ जो आहे, आपण मागे पाहिलं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, यामध्ये आर्थिक विकासासाठी जी संकल्पना अभ्यासलेली आहे ती संकल्पना अशी होती की इकॉनॉमिकल अँड सोशल काउन्सिल ज्याला आपण म्हणतो की संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये इकॉनॉमिकल आणि सोशल काउन्सिल आहे, त्या काउन्सिलने एक व्याख्या केली आहे, गरिबी म्हणजे योग्य संधीचा व पर्यायांचा अभाव असणे. नोट डाऊन करून घ्या. गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव असणे, म्हणजे संधी प्राप्त न होणे किंवा दुसरा कोणता पर्याय नसणे. परिणामी या कारणांच्यामुळे तेथे गरिबी वाढीस लागते, असं संयुक्त राष्ट्र संघाच्या संकल्पनेत म्हटलं गेलं आहे. पुढे कुटुंबाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण न होणे, पुरेशी जमीन नसणे, रोजगार उपलब्ध न होणे, कर्ज मिळण्या इतपत नसणे, कुटुंबाची अत्यंत दयनीय अवस्था होणे, अर्थात आपण कोणत्याही प्रकारे वैद्यकीय सेवा खरेदी न करू शकणे, अशा अनेक कारणांच्यामुळे गरिबीच्या विकासात वाढ होत जाते. आणि परिणामी या कारणांच्यावरती जर विधायक दृष्टिकोनातून आपण पर्याय शोधले तर गरिबी कमी करण्यास मदत होते. तसेच अशा व्यक्तींना समाजामध्ये असुरक्षितता अधिक असते. बळी तो कान पडेल, ज्याच्याकडे उत्पन्नाचे साधन आहे, प्रमाणापेक्षा अधिक पैसा संपत्ती आहे, अशी व्यक्ती, अशा कमकुवत, ज्यांची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे, दयनीय आहे, अशा लोकांच्यावरती दबाव आणून त्यांची प्रयोग करताना देखील आपल्या लक्षात येते. परिणामी याच्यासाठी गरिबांना योग्य ती धोरणांची अंमलबजावणी करून
त्यांना सामाजिक स्थिरतेच्या पातळीवरती आणणे हे देखील सरकारचे एक प्रभावी कार्य म्हणावं लागेल. आता पुढे येतो आपण भारतातील गरिबी आणि विकास. इथं पाहिलं आपण की ही गरिबी केवळ भारतामध्ये नाही तर इतर अन्य देशांच्या मध्ये देखील आहे. परंतु इथं आपण जर पाहणार भारतातील गरिबी आणि विकास, प्रामुख्याने भारतात देखील वरील प्रमाणे विश्लेषण जे केले त्याच प्रकारे भारतातील देखील स्थिती आहे. कमी अधिक प्रमाणात यात काही मुद्दे भरीचे तर काही मुद्दे कमकुवत देखील असू शकतात. म्हणजे राष्ट्राच्या आर्थिक स्थितीनुसार त्या भागातील शहरातील राष्ट्रातील गरिबीचे प्रमाण कमी अधिक अत्यल्प असू शकते. इथं पाहतो आपण भारतातील गरिबी आणि विकास. भारतातील गरिबी हटवून जर विकास करावायचा असेल तर त्या विकासाचे प्रामुख्याने 3 पैलूंच्या मध्ये आपण विवेचन केलेलं आहे. तर पहिला विवेचनाचा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. आधुनिकीकरण म्हणजेच परंपरागत पद्धतीला दूर सारून खऱ्या अर्थाने नवीन धोरणांचा अंमल करणे किंवा नवीन धोरणे आत्मसात करणे. अर्थव्यवस्था म्हणजेच कुटुंबाची, राज्याची, देशाची, जगाची अर्थव्यवस्था असते. अर्थव्यवस्था म्हणजे पैसा कसा येणार, कसा जाणार, कुठे खर्च होणार, त्याचे पर्याय काय. अर्थात अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजेच संपत्तीचे विकेंद्रीकरण करून जर गोरगरिबांना विधायक, हस्तउद्योग, व्यवसाय, लघुउद्योग यात सामावून घेतले तर निश्चितपणे आधुनिक अर्थव्यवस्थेत गरिबी दूर होऊन त्याचा विकास दर थोडासा उन्नत होईल. पुढे म्हटलं आत्मनिर्भरता. येथे गरिबांना आत्मनिर्भर करणे याबरोबर राष्ट्राची आत्मनिर्भरता देखील आपण वाढवून घेऊ शकतो. अर्थात जसं वरती आपण म्हटलं की आयात धोरण, आपण कोणत्या तरी दुसऱ्या राष्ट्रावर विशिष्ट वस्तूंसाठी आधारित न राहता जर आपण आत्मनिर्भर होऊन स्वतः सक्षम होऊन भारतातला लागणाऱ्या विविध वस्तूंची उत्पादकता जर आपण भारतातच विकसित केली तर निश्चितपणे आपण आत्मनिर्भर बनू आणि आत्मनिर्भर बनण्याच्या या कार्यामुळे गरिबांना उद्योग व्यवसायात चालना मिळेल आणि त्यांना रोजगार उपलब्ध झाल्यामुळे परिणामी देशाची आणि गरीब लोकांची देखील सांपत्तिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. पुढे आहे सामाजाची समता व सामाजिक समता व समाजाची समता व समाजवादी पद्धत. बघा काय म्हणतात सामाजिक समता आणि सामाजिक समता. अर्थात समाजाची समता आणि सामाजिक समता म्हणजे समाज स्थिर असला पाहिजे, समाजामध्ये परस्परांच्या मध्ये आर्थिक कोणत्याही प्रकारची स्पर्धा नसावी, त्याचबरोबर त्या समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तू मोठा मी मोठा असा भेदभाव निर्माण न करता प्रत्येकाला एकमेकाशी समानतेच्या तत्वावरती जर आर्थिक बाबतीमध्ये आपण उद्योगास व्यवसायास चालना दिली, मदत केली तर आपोआपच समाजवादी पद्धत विकसित होईल. म्हणजेच समाजामध्ये होणारे पैशाचे केंद्रीकरण बाजूला सारून त्याचे विकेंद्रीकरण करणे आणि परिणामी गरिबांना विकासात चालना देणे. अर्थात या संपूर्ण मुद्द्यांच्या मध्ये आपण एकच पाहतो, जर तळागाळातील व्यक्तींना, उद्योजकांना, विधायक व्यक्तींना व्यवसायाची उपलब्धता झाली तर राष्ट्राचा विकास होतो असे येथे म्हणणे आहे. राहिला पण आपण नंतर बघूया.